शाही थाट उडवतायत. नखांवर शाई लावून ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं ना, ती बाया बापडी उपाशी मरतायत. पोरी बाळींचं लग्न लावून देता येत नाही म्हणून मायबाप जीवाला टांगून घेतायत. आणि तुम्ही मिरवताय. ज्यांच्या जीवावर मिरवताय ना, आज जाऊन त्यांची सरबराई करा. माझ्या घरची माणसं आहेत ती. जा. नमस्कार. आजच्या विशेष बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या चाकोरी बाहेरच्या आणि तात्काळ घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून त्या लवकरच स्वप्नपूर्ती आणि सत्यउक्ती मेळाव्यात अनेक सत्य जनतेसमोर मांडणार आहेत. त्यामुळे प्रशासन आणि भ्रष्ट राजकारणी हादरले आहेत. ही आपल्याला हादरवण्याआधी आपणच तिला हादरवूया. एखाद्या घोटाळ्यात अडकवूया तिला, किंवा मग खोट्या कागदपत्रांवर सह्या घेतो तिच्या. सई तुमच्या बायकोची होणार ना. गुबगुबीत मठ्ठ अचला देवी विश्वजित सिंह, तेच ते कोडगे पाटील, त्यांची होणार ना. अडकणार कोण? तुमची बायको गंगू नाय. माझी बायको आहे कुठे? तिच्या नावानं रडायला सुरुवात करा. काय जाणार आता ती. म्हणजे ते कुठे ते तुम्हाला माहिती आहे? हा, जाणार म्हणजे गंगू जाणार ना. पण लोकांसाठी तुमची बायको जाणार का नाही? मग तिच्या नावानं रडायला नको. ओ, जाणार कशी? शेम कशी झाली? अपघातानेच. मग जाणार कशी? काम पत्ते. तोंड असं रडवेलं करा. बायको गेली. आता तिथे त्या स्वप्नपूर्ती सत्यउक्ती सभेवर आपलंच राज्य आहे. ही आमदार सीट आहे ना? वय, पण एकदा आमदारकीची शीट मिळाल्यावर या शीटची गरज वाटत नाही त्यांना. मग त्यांना बुडाखाली 80 शीटा लागतात. ते 80 गाडीत जीव गुदमारतो माझा. आपली एसटी बरी. इथं कसा आपल्या मातीचा वास, आपल्या माणसांचा सहवास, हाच खरा प्रवास. इथे जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो, जम्पिंग. दुःखाचं भाषण आहे. आज मला हे सांगताना अति तीव्र अति होतंय. दुःख होतंय की आपल्या लाडक्या माननीय मुख्यमंत्री अचला देवी यांचा अपघातात निधन झालं. नाही सर, नाही. नाही म्हणजे त्या गाडीत कोणीच नव्हतं, फक्त ड्रायव्हर होता. मी देवाच्या कृपेने वाचलो आणि याला पकडलं. मग ती कुठे आहे? ती कुठे आहे? मी इथे. अचला देवींचा, अचला देवींचा, अचला देवींचा, अचला देवींचा, अचला देवींचा, अचला देवींचा. राम राम मंडळी. स्वप्नपूर्ती सत्यउक्ती मेळाव्यात तुम्हा सगळ्यांचं मी जाहीर स्वागत करते. एका बाईला मुख्यमंत्री बनवून तुम्ही एक स्वप्न तर पूर्ण केलंच आहे, पण ही फक्त सुरुवात आहे. आपली अशी अनेक स्वप्न अनेक वर्ष या लोकांनी भिजत ठेवले. ती स्वप्न पूर्ण करण्याआधी मला काही सत्य तुमच्या समोर मांडायची आहे. त्यातलं पहिलं सत्य
हा ड्रायव्हर तुम्हाला सांगेल. सांग रे. या साहेबांच्या सांगण्यावरूनच मी मॅडमच्या गाडीचा अपघात केला. काय अरे हरामखोर, बेशरम. जा घेऊन जा त्याला. आता या साहेबांची काही सत्य या पडद्यावर बघा. काय तुमचं काय सत्य आहे? 10 पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट तयार करून ठेवलेली आहे मी. हा आज हेतू हिमाचलापर्यंत आपल्या जमिनी आहेत. काश्मीरमध्ये आता जागा घेताच येत नाही म्हणून. पण लक्षात ठेवा, सगळी बिल्डर लॉबी, सगळी हॉटेल चेन्स, सगळीकडे आपली पार्टनरशिप आहे. आपण एक सगळ्यात महत्वाचं, आपला पैसा आपण गुंतवतो ना, तो परदेशी बँकांमध्ये. या गिरण्यांच्या चिमण्या दिसत आहेत ना, या चिमण्यांवर उद्या जे सगळे टॉवर्स उभे राहतील, त्यावरचे जे सगळे कावळे आहेत ते आपले, हे लक्षात ठेवा. सगळ्या पक्षामध्ये आपली माणसं आहेत. सगळ्या पक्षांमध्ये असतात, ठेवावीच लागतात. यथा राजा तथा प्रजा. राजा श्रीमंत असेल तर प्रजा श्रीमंत होणार. बघितली तुमच्या श्रीमंत राजाची कहाणी. अरे काही लाज वाटते का? हा मी बघा कसा स्वच्छ आहे. आता या सुभेदारांची कथा सांगते. माझी आणि अचला देवींची अदलाबदल यांनीच केली. जनतेच्या तुमच्या कामी येता येईल म्हणून मी बी या डावात सामील झालो. पण आज खरं सांगतो, म्या खरी मुख्यमंत्री नाही. म्या कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक आहे आणि हा माझा छू. तुमच्या खऱ्या मुख्यमंत्रीबाई त्या बघा. ह्या आहेत तुमच्या खऱ्या मुख्यमंत्रीबाई. ही इथं? अरे ही तर मेली होती. मग ही इथं जिती कशी हा प्रश्न पडलाय ना. अहो मुक्या जनावराला बी दया येते, तिथं मुक्या माणसाला येणार नाही. तुमच्या जन्यानं तिला मारलीच नाही. उलट त्या दोघांनी मिळून मॅडमना हॉस्पिटल मधून सुरक्षित ठिकाणी हलवलं. तुझ्या आईचा जना इकडे. ओ थांबा तिथेच. मुकी जनावर कशीही हाका म्हणून खूप अन्याय केलाय तुम्ही लोकांवर. पण आता ते अन्याय सहन करणार नाहीत. आता मी सुद्धा आहे त्यांच्या सोबत. त्यांच्या दुःखाची जाणीव झालीये मला. गंगूताई तू हो पुढे, मी आहे तुझ्या सोबतीला. नाही ताई नाही, हे तुमचं पद आहे, तुम्हीच सांभाळायचं हे. आणि आता तुम्हाला माझ्या गोर गरीब जनतेच्या भावना जाणवल्यात. तुम्ही त्यांना नक्की न्याय द्याल. आणि म्या निवडून आलो, मुख्यमंत्री झालो ते तुमच्या नावावर, सौ अचला देवी विश्वजित सिंग कोडगे पाटील म्हणून. हा खरं तुमचा मान आहे. हा पण जर का तुम्ही कर्तव्यात कसूर केलीत तर म्या पुढच्या निवडणुकीला तुमच्या विरोधात उभी राहीन गंगूबाई म्हणून आणि तुमचं डिपॉझिट जप्त करीन. चल रे ची.